श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आई भगवतीच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने तुमची हाती घेतलेली प्रत्येक चांगली कामे लवकरात लवकर पूर्ण होत, प्रत्येक मनातली चांगली इच्छा आहे ती तिच्या आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर व्हिडिओला जे आहे आपण सुरुवात करूया. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मुंबई येथील वासंती अरविंद मोरडे यांचा आहे. ताई जी आहे ती सेवा तर थोड्याशा कमी करायच्या, परंतु त्यांची बहीण जी आहे ती सेवेत होती. त्यामुळे बघा कधी-कधी स्वामी जे आहे ते कोणाच्याद्वारे जे आहे ते आपली मदत करतात. असंच काही ताईंच्या बाबतीत घडलेलं होतं. ताईंची सेवा एवढी नव्हती, परंतु त्यांना माहिती होतं की त्यांची जी आहे ती बहीण सेवा खूप करते. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळात जसं आपण सांगतोच की आमच्या केंद्रामध्ये जे आहे ते याच्यावर उपाय मिळतो. त्यामुळे आपली कामं मार्गी लागतात. काही जर अडचणी असेल तर त्यातून सुद्धा आपण सुखरूप बाहेर निघू शकतो स्वामींच्या कृपेने. त्यामुळे सेवा करत जा. परंतु जर वेळ आली नसेल तर स्वामी आपल्याकडून सेवासुद्धा करून घेत नाहीत. तसाच काहीतरी प्रकार ताईंच्या बाबतीत घडत होता. त्यामुळे तेवढी सेवा ही ताईंची होत नव्हती आणि त्यांचा जो व्यवसाय होता त्या व्यवसायामुळे सुद्धा त्यांची जी आहे ती काही वेळा सेवा होत नव्हती. परंतु बघा ना, वेळ आली तर आपल्याला जसं मार्ग दाखवायला सुद्धा देवच येतो आणि सेवासुद्धा तोच करून घेतो. असा काही प्रकार ताईंच्या बाबतीत घडला होता. ताई सांगतात की त्यांचा जे आहे ते मुंबईमध्ये मार्केटमध्ये फळांचा आणि सुकामेव्याचा व्यवसाय होता. परंतु काही दिवसांनी काय झालं, त्यांचं जे दुकान जिथे होतं तिथे महापालिकेने जे आहे ते ताब्यात घेतले आणि तिथे त्यांना मंडईमध्ये काही कामं करायची होती. त्यामुळे त्यांचं दुकानसुद्धा ते त्यांच्या ताब्यात गेलं होतं. मग आता करायचं काय? कारण दुकान त्यांच्या ताब्यात गेलं म्हणजे त्याच्यावर रिपेअरिंग करा किंवा काही जर तिथे प्रॉब्लेम असेल तर इकडचं तिकडे हे करा, या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. त्यामुळे हळू गिराईक कमी होत गेली आणि आर्थिक ओढाताण जी आहे ती त्यांची वाढत गेली. मग आता करायचं काय? त्रास जाणवायला लागला. चिंता वाढत होती. आता करायचं काय आणि किती दिवस चालेल हे सुद्धा काहीच लक्षात येत नव्हतं. त्यामुळे ताईंना एकदम त्यांच्या मोठ्या बहिणीची आठवण आली. त्यांनी फोन लावला ताईला आणि सांगितले की तुमच्या केंद्रामध्ये यावर काही जर सेवा मिळाली तर ती नक्की सांग ना, मी करते. महाराजांना यातून मला बाहेर काढण्यासाठी मी नक्की विनंती करेन आणि श्रद्धाभावनेने केलं तर स्वामी नक्कीच येतील. मला असं मनातून वाटत आहे. त्यामुळे तू तेवढा प्रयत्न कर. मग ताईंनी सुद्धा त्यांच्या केंद्रामध्ये विचारल्यानंतर त्यांना जे आहे ते काही नवनाथ पारायण करायला सांगितले होते आणि त्याचप्रमाणे त्यांना सगळ्यात पहिले तर 14 दिवस एक पाठ असं 14 पाठ करायला सांगितले होते दुर्गा सप्तशतीचे. मग सगळ्यात पहिले ताईंनी जे ते पाठ चालू करायला सांगितले आणि अगोदर विनंती केली की जे काही संकट येत आहे त्या संकटातून लवकरात लवकर बाहेर काढ आणि आमचा पूर्वज व्यवसाय जसा चालायचा तसाच चालू दे. मी ही सेवा जी आहे ती मनोभावे तुझ्या चरणी रुजू करते, असं करून त्यांनी पाठ वाचायला चालू करून दिलेले होते. परंतु बघा त्यांचे जवळपास 10 ते 12 पाठ झाले होते आणि 25 ऑक्टोबरला जे आहे ते सकाळी 5:30 वाजता मार्केटमधून अचानक फोन आला की त्याच मार्केटमध्ये जे आहे ते अचानक आग लागलेली आहे. मग आता ते खूप घाबरले की कारण करायचं काय आता? हे आम्ही वाट पाहत होते ते की यातून कसं बाहेर पडायचं आणि अचानक हे जर असं झालं तर मग जे काही त्यांचं काम चालू होतं ते सगळं बंद पडेल आणि परत किती दिवस जातील किंवा काय नुकसान झालेलं असेल हे सांगू शकत नव्हते. त्यामुळे खूप परत टेन्शन त्यांना यायला लागलं आणि त्या दिवशी जे ऐकलं त्या दिवशी त्यांचा पारायणाचा जो आहे तो 13वा दिवस होता. म्हणजे 12 दिवस ऑलरेडी झालेले होते. कुठेतरी त्यांना आशा वाटत होती आणि अचानक जे आहे ते 13वा दिवस असं झालं. मग आता करायचं काय? आतून धाकधूक होत होती. रडायला येत होतं ताईंना. ताई सांगतात की आता करू काय? सेवा ही चालूच होती. कुठेतरी वाटत होतं देव यातून बाहेर काढतोय, परंतु मन जसं सैरावैरा धावत होतं. आता करायचं काय? आणि त्या जे आहे ते नेमकं बसण्याच्या तयारीतच होत्या. कारण लवकर वाचन करणं चालू होतं त्यांचं. मग आता त्यांना ही बातमी ऐकल्यामुळे तर काही सुचत नव्हतं. म्हणून मग त्यांनी त्यांच्या यजमानांना जे आहे ते मार्केटला पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जा. मी तोपर्यंत पाठाला बसते. मला नंतर सांगा काय झालं काय नाही. बघू आपण देवच आपल्याबरोबर रक्षण करेल असं त्यांनी सांगितलं आणि देवीला विनंती केली. कारण त्यांना ज्यावेळेस त्या बसल्या त्यानंतर त्यांना रडूच आलं, की "आई हे काय चालू आहे?" त्या जसं काही त्यांना भांडायलाच लागल्या देवीला, की "हे काय चालू आहे? मी तुला एका संकटातून बाहेर काढण्यासाठी सांगते आणि तू दुसरं संकट का बरं आणते पुढं?" असं म्हणून त्या अगदी रडायला लागल्या. पण बघा देव प्रत्येक वेळा जसं परीक्षा पाहतो, परंतु त्यातून सुखरूप बाहेर काढतो आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा चमत्कार दाखवतो. तसाच प्रकार ताईंच्या बाबतीत घडला. मग त्यांनी परत जे आहे ते खंबीर झाल्या थोडंसं आणि पाठ वाचायला चालू करून दिले आणि देवीला विनंतीसुद्धा केली, की काहीच जे होऊ देऊ नको या गोष्टीतून त्याचं दुकान जे आहे ते व्यवस्थित राहू दे आणि परत पटकन चालू होऊन देऊन सुरळीत होऊ दे असं विनंती केली आणि पाठ वाचायला चालू करून दिली. म्हणजे तिथे त्यांनी हे नाही केलं, की सोडून दिलं आता मी करणार नाही, काही होणार नाही असं नाही केलं. त्यांनी पूर्ण विश्वास देवीवर टाकला आणि आपली सेवा आहे ती कायम करायला चालू करून दिली. बघा पाठ एकाग्रतेने पूर्ण झाला
आणि मनाला त्यांच्या थोडंसं शांत वाटायला लागलं, की नाही आपलं मन बऱ्याच वेळा बघा काही गोष्टीला जे आहे ते आपलं मन आपल्याला साथ देतात. तसंच ताईंच्या बाबतीत झालं. त्यांचं मन अचानक शांत झाले आणि त्यांना असं वाटलं, की नाही सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहेत. आणि पाठ संपल्यानंतर त्यांच्या यजमानांचा फोन आला अगदी 9:30 वाजता आणि फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं, की त्यांचं दुकान अगदी ठीक आहे, काहीच झालेलं नाही. हे मात्र ऐकल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी जे आहे ते खूप देवाला जे आहे ते विनंती केली होती, ती त्यांच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे त्यांचे खूप आभारसुद्धा मानले. देवीला परत क्षमा मागितली, की "आई मी थोडीशी बोलली, परंतु माणसाचं मन आहे थोडंसं चुकणारच आहे. तू मात्र आई आहे तशी सांभाळून घे आणि चूक-भूल करू नको. जी सेवा माझी चालू आहे, ती पूर्ण करून घे आणि लवकरात लवकर सगळं सुरळीत होऊ दे." बघा त्या दिवशी जे आहे ते आजूबाजूची बरीचशी दुकाने आहेत, ते अगदी अगदी भस्मसात झाली होती. परंतु त्यांच्या दुकानाला जे आहे ते त्यांची सेवा चालू होती, त्यामुळे काहीच झालं नाही. हा अनुभव खूप मोठा होता. कारण हे हे किती दिवस चालणार आणि यातून कसं बाहेर निघायचं हे त्यांना खूप अवघड होतं. त्यामुळे त्यांनी लगेच म्हटलं, की आईची कृपा खूप होती. ती मनाभावातून केलं तर प्रत्येक जसं देवाला आपल्याला आशीर्वाद द्यायला यावं लागतं, आपल्याला संकटातून बाहेर काढावंच लागतं. हे ताईंच्या बाबतीत झालं होतं. त्यानंतर मग ते त्यांनी नवनाथ पारायणसुद्धा केले आणि हे सगळं जे फळ आहे त्यांनी जे आहे ते सप्तशतीच्या पाठामुळेच झालं हे असं त्यांना वाटलं म्हणून आवर्जून त्यांनी हा मेसेज आपल्यापर्यंत पाठवला. त्यांनी हा अनुभव आपल्यापर्यंत पाठवला. तर आणि तिचे जे आहे ते लाख-लाख आभार मानले. बघा अनुभव तर प्रत्येकाला जे आहे ते जगायला शिकवतो. कोणाला जर त्यातून संकटातून बाहेर निघणार असेल तर हा अनुभव त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचला पाहिजे. तसेच तुम्हाला सुद्धा जे आहे ते जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा. म्हणजे एखाद्याला जर काही संकट येणार असेल, तर अचानक स्वामी आपल्याद्वारे त्यांच्यापर्यंत ही सेवा रुजू करत आहेत, असंच समजून आपण शेअर करायचा. त्यामुळे आपली सेवाही होऊन जाईल आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांचेसुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतील. कारण आई भगवतीची सेवा ही खूप उच्च कोटीची आहे. तुम्हाला जर एवढं शक्य नसेल, तर तुम्ही रोज 2-2 जरी अध्याय करून 7 दिवसाचं एक पारायण केलं, तरीसुद्धा तुम्हाला बघा हळू कसे जे आहे ते उपाय निघतील. अडचणींवर तुम्हाला जे अगदी अचानक कोणीतरी काहीतरी सुचवून देईल किंवा तुम्हालाच मनातून काहीतरी सुचेल असं होऊन जे आहे ते अडचणी दूर व्हायला चालू होऊन जातील. आणि कारण कुलदेवता आणि कुलदैवत हे खूप महत्त्वाचं आहे. जसं पितरांची सेवा आपली महत्त्वाची आहे, तशीच कुलदेवता आणि कुलदेवतेची सेवा ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने थोडीफार सेवा करण्याचा प्रयत्न केला. जेवढी शक्य असेल तेवढी करा. जेणेकरून आपलंच जे आहे ते आयुष्य अगदी सुखकर होणार आहे. आणि इतरांपर्यंत सुद्धा सेवा जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तसेच तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा, सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. श्री स्वामी समर्थ.